ज्ञानेश्वरी अध्याय 16वा. माझे सद्गुरूरूपी सूर्य शिष्याच्या चित्तामध्ये उदय पावले की त्यांचे अद्वैत भावाचे कमल उमलू लागते आणि त्याला दिसणारे बाह्य विश्व लयात जाऊ लागते. ज्ञानीजनांना माझे गुरु जेव्हा सूर्य होता तेव्हा ज्ञान व अज्ञान चांदण्यात ते लोपवून टाकितात. जीव पक्षी मी देहच आहे या घरट्यामध्ये झोपलेले असतात. ते पक्षी हा सूर्य उगवला म्हणजे आपल्या घरट्यांचा त्याग करतात. शिष्याच्या चित्तातला ज्ञानरूपी सूर्यकांत तेजाळू लागतो आणि संसारिक वासनांच्या वनाला जाळून टाकतो. शिष्याच्या चित्तामध्ये अद्वैतानंद ओसंडून वाहू लागतो. पण ज्ञान वाढू लागले की तो आनंद मंद होतो आणि शिष्य एका अनामिक स्वच्छ समाधानामध्ये राहू लागतो. अर्थात हे त्याच्या न कळत होत असते, पण इतरांना जाणवते. माझ्या सद्गुरूंचा प्रकाश असा अद्वितीय आहे. तो दृश्य आणि अदृश्य या दोन्ही अवस्थांचा ग्रास करीतो. त्या ज्ञानसूर्याच्या या अनुपम प्रकाशाचे वर्णन कोणाला कसे साधेल? कोणी एखाद्याला वेदाने इतकी वर्णन शक्ती लाभली तरी त्याला ते जमणार नाही, कारण वेदांना स्वतःलाही ते सामर्थ्य नाही. या सद्गुरूंचे वर्णन करू लागले तर चारही वाणी परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी लय पावतात. म्हणून हे सद्गुरू, मी तुमचे वर्णन करण्याचा जो प्रयत्न केला त्याबद्दल मला क्षमा करा, कारण तुम्ही माझे गुरु आहात हे म्हणणेही तुम्हाला उपनेशन आणते. तुम्ही उपमेय व उपमान यांच्या अतीत आहात. तुमची मी सूर्याशी तुलना केली, ती माझी पूजा माना व ती लहान मुलाचा अपराध मानून सहन करा. काहीही असले तरी मी आज तुमचे गुणवर्णन करणारच, ते अर्ध्यावरच सोडणार नाही. महाराज, ही गीता म्हणजे तुमच्याच गुणधर्मांचे वर्णन आहे. एकदा प्रारंभ केल्यावर तिचे वर्णन मी अर्ध्यावर कसे बरं सोडू? खरे तर माझे दैव दुनावले आहे, म्हणून हा महालाभ मला होत आहे. कल्पच्या कल्प माझ्या जिभेने सत्य बोलण्याचे तप केले आणि मला विशाल दैवाची प्राप्ती करून दिली. त्या दैवाला वा पुण्याला अवघड वाटत होते, कारण त्याची उपभोग मी कधी घेतला नाही. आज गीता वर्णनाची संधी मला देऊन मी पुण्य आता उतराई होत आहे. अविद्येचा नाश करण्याचे सामर्थ्य असलेली समर्थ गीता आज माझ्या शब्दशैलीच्या आटोक्यात आली. अहो, परमात्म्याच्या विशालपणापुढे हे विश्व परमाणू एवढेही नाही, तरी तो परमात्मा भक्तीवरील प्रीतीसाठी मानवी आकारामध्ये अवतार घेतो. तसे हे होत आहे. शब्दांच्या पलीकडे असलेला गीतार्थ हे सद्गुरू तुम्ही मजवरील प्रेमाने माझ्या वाणीत आणता येईल असा केलात. तेव्हा मी ज्ञानदेव आता गीतेच्या शब्दांना अर्थ सांगू शकतो. श्रोते हो, भगवंतांनी मागल्या 15व्या अध्यायामध्ये गीतेचा परमोच्च अर्थ सांगितला. तसे करताना त्याने वृक्षाच्या रूपक वापरले, अक्षर पुरुषाचे वर्णन केले, नंतर शब्दांच्याच मदतीने पुरुषोत्तम तत्वाचा संकेत केला. तेथे त्यांनी हे अगदी स्पष्टपणे म्हटले की ज्यांना आत्मज्ञान हवे असेल त्यांनी प्रथम समर्थ असे ज्ञान आत्मसात केले पाहिजे. हे वर्णन इतके सुंदर होत होते की श्रीकृष्ण व शिष्योत्तम अर्जुन आनंदमग्नतेत गेले. तथापि इतर मुमुक्षांना सुद्धा कळले की भक्तीचा शेवट सर्वज्ञतेत होतो आणि ती ज्ञानसंपत्ती भगवंताचे सायुज्य देते. या ज्ञानभक्तीचे जीव स्वानंद साम्राज्याचा अधिपती होतो. पण हे साधण्यास एकच साधन आहे, हे म्हणजे ज्ञान, असे भगवंतांनी सांगितले. प्रथम विशिष्ट सत्वगुणांचे वर्णन भगवंत करणार आहे, कारण हीच गुणसंपत्ती व गुणांचा समूह ज्ञानजन्य आनंद देणारा आहे. भगवंत म्हणतात, या गुणसमूहामध्ये अत्यंत प्रभावी गुण अभय आहे. अर्जुना, देहाकडून घडत असलेल्या कुठल्याही कर्माबाबत अहंकार भाव उरला नाही, म्हणजे संसारात भय जाणवतच नाही. दुसरा गुण सत्वशुद्धी आहे. तो कसा असतो ते एक, संकल्प विकल्पांची ओझी व रजतमांची घाण टाकून चित्त केवळ आत्मानुभवात राहू लागते, ही सत्वशुद्धी होय. तिसरा गुण संयम होय. यात साधक आत्मज्ञान हे ध्येय ठेवून असतो. त्याच्या लाभासाठी तो ज्ञान मार्ग किंवा हठयोग अथवा नाथपंथी योग स्वीकारतो. त्यामध्ये तो चित्ताच्या सर्व वृत्तींना टाकून देऊन केवळ त्याच मार्गाची दिवसरात्र वाटचाल करीत राहतो. चौथा गुण दान, म्हणजे काया वाचा मन व आपल्याजवळ असलेली सर्व ऐहिक सामग्री यांचा उपयोग पीडित लोकांचे दुःख हरण करण्यात खर्च करणे. हे दान मोक्षनिधी नजरेस पडावा म्हणून डोळ्यात घातलेल्या अंजनासारखे होते. पाचवा गुण दम, साधकाच्या चित्तात याचा उदय झाला की तो विषयवस्तू व इंद्रिय यांची ताटातूट करू लागतो. प्रवृत्ती भावनेला पळवून लावण्यासाठी तो इंद्रियांना प्रत्याहाराच्या ताब्यात देतो आणि इंद्रियाच्या बाहेर पडण्याच्या रस्त्यावर कडक वैराग्याची आग नेहमी पेटती ठेवतो. कठोर तपाचरणांना सुद्धा दम असेच नाव येते. आता यज्ञ कशाला म्हणतात ते ऐक. ज्याला या देवा अवताराची आवड असेल त्या अवताराची त्याने नियमानुकूल पूजा अर्चा करणे हा यज्ञ. याचा ब्राह्मणापासून शूद्रापर्यंत सर्वांना अधिकार आहे. हा यज्ञ आचरताना ताठा व फळाची अपेक्षा नसावी. वेदांच्या आज्ञा पाळून जे याग केले जातात त्यांनाही यज्ञ म्हणतात. असो, या निखिल विश्वाचे आधारतत्व असलेल्या
ईश्वराचा अनुभव यावा म्हणून श्रुतींचे अध्ययन करणे, गायत्री पुरश्चरण करणे, एखादे स्तोत्र व मंत्र यांची आवर्तने करणे, यापैकी कुठलेही एक निष्ठेने आचरणे याला स्वाध्याय अशी संज्ञा आहे. तप दोन प्रकारचे असते. एक प्रकारे म्हणजे देहाने जन्ममृत्यूच्या वारंवार होणाऱ्या हल्ल्यापासून मुक्ती मिळावी म्हणून ज्ञानवान होण्यासाठी अखंड यत्नशील राहणे. दुसरा प्रकार म्हणजे चित्त आत्मानात्म विचारात मग्न ठेवणे, सर्व प्राणी मात्रांशी कृतिशील मैत्री ठेवणे हे आर्जव होय. सर्वांना आनंद वाटविल असे देहामनाचे आचरण ही अहिंसा म्हटली जाते. सत्य पुढील प्रमाणे असते. हा गुण असलेला पुरुष जाईच्या फुलांप्रमाणे अंतर्बाह्य मृदू व स्वच्छ असतो. याची वाणी मधुर असते, पण कोणाच्या मनातील संशयाची निवृत्ती करावायची असेल तेव्हा ती अति तीक्ष्ण असते. या दैवी गुणातला अक्रोध म्हणजे राग न येणे, पण तो राग केव्हाही व कुठल्याही प्रसंगी चित्तामध्ये न येणे हे अक्रोध तत्व होय. त्यागासंबंधी मोजक्या शब्दात एवढेच म्हणता येते की बुद्धीने अत्यंत दृढ राहून अहंभाव टाकणे हा त्याग होय. आता ज्या मनस्थितीत ज्ञान, ज्ञेय व ज्ञाता ही त्रिपुटी शिल्लक राहत नाही त्या मनस्थितीला शांती म्हणतात. अपयशून्य म्हणजे कोणाच्यानेही दोषांकडे न पाहणे व त्याला नावे न ठेवणे. आपत्तीत असलेल्यांच्या उपयोगी पडत राहणे यालाही अपयशून्य म्हणतात. नेहमी लोकांच्या उपयोगी पडणे हा ज्याच्या वर्तनाचा पाया असेल त्याला व दयाशील म्हणावे. याला तुलना म्हणजे वाहते पाणी, ते खड्डा भरल्याशिवाय पुढे जात नाही. तीरावरील गवतापासून वृक्षापर्यंत सर्वांना आपले जीवन देत देत पुढे जात असते. तसे वर्तन ही दया होय. कसलीही मोहक व कितीही आकर्षक मोहसामग्री आपण होऊन पुढे येऊन उभी राहिली तरीही तिच्याविषयी मनात आवड न उत्पन्न होणे हे अलोल्य आहे. ज्याच्यात मार्दव गुण असतो त्याच्या नजरेमध्ये स्निग्धता असते. प्रियतम समोर आला की प्रियाच्या दृष्टीमध्ये जी उत्कटता असते ती व कासवी वायविनीच्या दृष्टीत पिलाला पाजताना जी ममता असते ती यांचे मिश्रण मार्दव गुणवंताच्या नजरेत असते. शिवाय असा पुरुष जिथे जाईल तिथल्या लोजनांना मोकळे मोकळे वाटते. आता लाजेविषयी एक सामाजिक व सांसारिक लाज ही या गुणसमूहामध्ये येत नाही. ही लाज आध्यात्मिक असते. आईच्या गर्भाशयातील अत्यंत घाणीत जीव धारण करणे, जन्म होतानाच्या तीव्र पीडा सहन कराव्या लागणे, नंतर देहसुखाच्या फसव्या जाळ्यात अडकून जीवन व्यतीत करावे लागणे या सर्वांची लज्जास्पदता जाणवते. ही लाज होय. चित्त सदा संयमी राहून स्थिर ठेवणे ही अचापल्य गुण आहे. चित्त, मन, बुद्धी व देहाहंकार हे सर्व ईश्वराकडे लावणे याला तेज म्हणतात. शरीरावर कितीतरी केस असतात पण देहाला त्याचे ओझे जाणवत नाही. हवे नको ते किंवा प्रिय अप्रिय काहीही घडले तरी शांत राहून ते सर्व सहन करणे ही क्षमा होय. जिला धृती म्हणतात ती पुढील प्रमाणे असते. प्रिय वस्तू दुरावत, नको त्या घटना घडवत, देहावर देवतांचा कोप होऊन, रोगांची आक्रमणे होत, चित्ताला अस्वस्थ करणारे काहीही घडो त्या सर्वांना शांत मनाने तोंड देणारे जे धैर्य त्याला धृती असे नाव आहे. देहाची कार्य पूर्ण निरीच्छ राहून आचरणे किंवा आणि चित्ताला नेहमी परतत्व चिंतनशील ठेवणे ही अंतर्बाह्य स्वच्छता हा शुची गुण होय. आता अद्रोह म्हणजे अडचणीत सापडलेल्या प्राण्यांना त्यांच्या अडचणीतून मोकळे करण्यासाठी मदत करत राहणे आणि अशी मदत करीत असताना त्यात स्वतःचा कुठलाही स्वार्थ अंश मात्रही न ठेवणे ही 25वा गुण झाला. आता उरलेला अमानित्व हा या गुणसमूहातील 26वा दैवी गुण होय. याविषयी मी तुला मागे 13व्या अध्यायामध्ये पुष्कळच सांगितले आहे. आपल्यामध्ये असलेल्या गुणांपैकी कुठल्याही एखाद्या गुणांबाबत कोणी मानसन्मान करू लागले तर अतिशय अवघड वाटणे. हे अमानित्व हे 26 गुण ज्याच्याजवळ असतात तो श्रेष्ठ असा मोक्षपदाचा अधिकारी होतो. हा गुणसमूह म्हणजे सांसारिक विषयांपासून मुक्ती देणारी एक पूज्य गंगाच आहे. अशा प्रकारे मोठ्या विस्ताराने मी तुला दैवी गुणसमूह सांगितला. आता मी तुला ज्या गुणसमूहामुळे दुःखांची कायम टिकणारी बेडी पायांमध्ये धारण करावी लागते त्याविषयी सांगतो ते ऐक. सर्व मारक विषयवस्तूमध्ये अत्यंत मसालेदार पदार्थ काही लोकांना चवदार लागतात, पण मधुर लागले तरी ते सर्व विषयांचे मारक सामर्थ्य एकवटून असतात. तसली ही आसुरी गुणसंपत्ती असते. या आसुरी दोष समूहातले श्रेष्ठ स्थान दंभाला आहे. त्यांचे प्रधान लक्षण म्हणजे स्वतःकडून घडलेल्या सत्कर्माचे जाहीर प्रकटन होय. मनुष्य स्वतःच जेव्हा आपली सद्वर्तणूक सांगू लागतो तेव्हा ते सदाचरण दुराचरण होते. दुसरा दोष दर्प होय. विद्या, धन, इतर सामग्री जी आपणाजवळ असेल तिच्यामुळे ताठून जाणे हा दर्प होय.
या माझामुळे सर्व सुख सामग्री अल्पकाळ टिकणारी आहे याचे भान राहत नाही. आता तिसरा दोष अभिमान. हा माणसाला नरकाला नेणारा राजरस्ता आहे. अशी माणसाला सज्जनांचा सुस्वभावी सहनही होत नाही. ज्यांना समाजाचे उच्च स्थानाचे मानिले असेल त्यांच्याविषयी अभिमानी पुरुषाच्या मनात नेहमी वैरभाव असतो. चौथा दोष क्रोध आहे. क्रोधी माणसाला जगातल्या सर्व चांगल्या गोष्टी वाईट वा वाकड्या दिसतात. कोणाचे दैववशात काही भले घडले असे नुसते ऐकले तरी क्रोधी माणसाचे मन जळू लागते. पुरुषाचा पाचवा दोष माणसाला इतका कठोर करतो की त्याचे बोलही ऐकणाऱ्याच्या चित्ताला करवतीसारखे कापीत जातात. त्याच्या मनात सतत सापासारखे विखारी भाव असतात. त्याच्या नजरेतून आगच बाहेर पडत असते. चांगले वाईट हित अहित पाप पुण्य यातील अंतर मुळातच न कळणे आणि देहसुखांना श्रेष्ठ मानणे हा 6वा अज्ञान दोष होय. या 6 दोषांच्या समूहाला आसुरी संपत्ती म्हणतात. हे 6 दोष संख्येने लहान वाटले तरी ते एखाद्या विद्भर पुरुषाच्या विषयासारखे तीव्र मारक आहे. हे म्हणजे सर्व कुरग्रह एकाच मुहूर्तावे जमावे तसे आहे. आधीच अडचणीत असलेल्या पुरुषाला चोराने गाठावे तसे हे 6 दोष एखाद्याच्या ठिकाणी जमले म्हणजे त्या पुरुषाचे होते. हे दोष अंगी असणारा मोक्षाच्या रस्त्यावरचे पहिले पाऊल टाकूच शकत नाही. तथापि पांडवा, तू या आसुरी समूहाला घाबरू नकोस. तू जो जन्मला आला आहेस तोच दैवी गुणसमूहाला घेऊन जन्मला आला आहेस. तू कैवल्यानंदाच्या शांती भावनेत निमग्न होशीलच. अर्जुना, अनादिकालापासूनच मनुष्य जाती या 2 गुणसमूहाला घेऊन उत्पन्न झाली आहे. काही माणसे सदाचरणी असतात तर काही नसतात. आता तुला आसुरी गुणवंताबाबत सांगतो. अशा पुरुषाचा स्वाभाविकच कलच पापाचरणाकडे असतो. कारण या पुरुषाला शुद्धता बाह्य व आंतरिक म्हणजे काय असते हे समजणे अशक्य असते. कोळसा आपले काळेपण कधीच टाकू शकणार नाही त्याप्रमाणे हा पुरुष शुद्ध म्हणजे काय ते जाणू शकणार नाही. असा पुरुष जी आचरणे पत्करतो त्यामध्ये शरीर सुख हाच मुख्य उद्देश असतो. म्हणून त्याच्या आचरणांना नियमांची बैठक नसते किंवा चांगल्याच्या आचरणांचा किती त्याला आपल्या डोळ्यासमोर ठेविता येत नाही. प्रकृतीत तो दुःखील असतो. अनादिकालापासून हे मानले गेले आहे की या विश्वाचा एक नियामक असून तो ईश्वर आहे. वेदांच्या चावडीवर तो अन्यायी व न्यायी अशा माणसाची परीक्षा घेतो व त्याप्रमाणे त्यांना फळे देतो. हे सर्व मूर्खपणाचे आहे असे हा असुरी प्रवृत्तीचा पुरुष म्हणत असतो. त्याच्या मते प्रतिमापूजन हा वेडेपणा आहे. योगी जनांना समाधी सुखाचा भ्रम झालेला असतो. या जगामध्ये आपल्या सामर्थ्याने जे मिळवता येईल ते मिळवावे व त्याचा उपभोग घ्यावा. आपल्या बाहुबळाने एखादी गोष्ट प्राप्त करून घेता आली नाही म्हणजे तो भाव मनाला सहन करावा लागतो, त्यालाच पाप म्हणतात. पुण्य करून संपत्ती मिळते हे तर सत्य असले तर दुसऱ्याची त्याला लुबाडून आपण प्राप्त करून घेतलेली संपत्ती म्हणजे आपण पुण्यलाभ करून घेतला असेच नाही का? आता काम तृप्तीला विवाह मुहूर्त या भानगडी निरर्थक आहे. एखाद्या वल्लभेपासून मिळालेल्या रतिसौख्याने कोणी कोढी होत नाही म्हणून देव समर्थ आहे. तो कर्माची फळे देतो वगैरे म्हणणे ही नुसती बडबड आहे. अहो, स्वर्गात इंद्राला उर्वशीपासून मिळणारे शरीर सुख नरकात एखाद्या किड्याला मिळणारे रतिसुखापेक्षा भिन्न नसणारच. अहो, स्त्री पुरुषांचा परस्पर कामभाव हाच या जगाचा उगम आहे. त्यासाठी मनुष्य स्वार्थी होतो. त्या स्वार्थातून पुढे द्वेषभाव निर्माण होतो. त्या द्वेषामुळेच शेवटी जगाचा अंत ओढवणार आहे. आसुरी ज्ञान असलेला पुरुष असले विचार जगापुढे मांडत असतो. ईश्वर नाही अशी त्यांची खात्रीच असते. त्यांची नास्तिकता नुसत्या बोलण्यात नसते तर उलट ते तसलेच आचरण करतात. म्हणून त्यांना स्वर्गाविषयी आदरभाव किंवा नरकाची किळस नसतेच. देह व देहापासून मिळणारे जे सुख त्या सुखाला श्रेष्ठ म्हणून ते आसुरी प्रवृत्तीचे लोक वागत असतात. अशा लोकांची आचरणे जगाला मात्र क्लेशदायी होतात. त्यांच्या आशा कधीच परिपूर्ण होत नाही. अरे, कोळ्याचे जाळे पाण्याने कधी भरले जाईल का? इच्छांच्या मागे लागून असे पुरुष जी आचरणे स्वीकारतात त्यांना इतर लोकांस पीडाच होते, किंबहुना दुसऱ्या लोकांना पीडा होईल असेच ते वागतात. आपल्या इच्छेचे जाळे ते लोक दशादिशांना फैलावतात. त्यात जो कोणी सापडेल त्याचे सर्वस्व लुबाडतात. स्त्री हे त्यांचे श्रेष्ठ दैवत असते. तीच नजरेसमोर असावी, तिचेच बोलणे नेहमी ऐकावे, तिच्या आलिंगन सौख्यापासून कधीच दुरावू नये असे त्यांना वाटत असते. अशा स्त्री देहसुखासाठी ते दिगंतापर्यंत धावाधाव करीत राहतात. आता पुष्कळ माशांना गळ जर एकच असेल तर त्याला लावलेल्या पिठाचा गोळा कसा मिळणार? त्याप्रमाणे त्यांच्या आशा निष्फळ राहिल्या म्हणजे त्यांच्या चित्तामध्ये द्वेष वाढू लागतो. मग त्यांचा पुरुषार्थ
काम व क्रोध या सीमांच्या क्षेत्रापुरताच उरतो. आता इच्छापूर्तीसाठी या जगात द्रव्य पाहिजेच म्हणून ते धनाच्या मागे लागतात. त्यासाठी ते धनवंतांचा घात करतात, कोणाचे सर्वस्व हरण करतात, धनवंतांना लुबाडता यावे अशी क्लुप्यता योजतात. दुसऱ्यांचा घात करून मिळालेल्या द्रव्याने त्यांना फारच आनंद होतो. सर्व जगातील लोकांना मी माझे नोकर करील, मी जे माझे ऐकणार नाही त्यांचे प्राण घेईल, प्रत्यक्ष इंद्रही माझ्या तुलनेत टिकणार नाही, मी आनंदाची रासच होईल, कुबेर माझ्यापुढे काय होय, माझे कुळ जगात सर्वश्रेष्ठ मानले जाईल, ज्ञानाच्या बाबतीत ब्रह्मदेवही माझ्यापुढे थोडा कमीच ठरेल, स्तुतीपाठकांना द्रव्यदान करण्यात आणि प्रमंदाच्या आलिंगन सौख्यात मी जीवन व्यतीत करीन. पण अर्जुना, हे त्यांचे सगळे मनोरथ मृगजळासारखे असतात. अरे, रोग्याला ताप चढला म्हणजे तो जसा बरळतो तसे या आसुरी लोकांचे हे बरळणे असते. तरीही यांचा मोह सुटत नाही. रात्र झाली की तिच्या समोर अंधार वाढतो तशाच त्यांच्या आशाही वाढत राहतात. त्यामुळे ते पापांचे पुंज होतात. अशा आसुरी जणांना मी नरकात टाकतो. त्या नरकात काय असते ते तुला माहीत आहेच. तेथील झाडांना तलवारी, सूर्या अशी पाने असतात. तेथील डोंगर पेटलेले खदीर असतात. तेथले पाणी उकळती तेले असतात. केवळ ऐहिक सुखलाभासाठी जे आसुरी लोक श्रेष्ठ यज्ञाचरणे करतात त्यांच्याविषयी तुला आता सांगतो ते ऐक. त्यांना यज्ञाचरणांचे सुयोग्य ज्ञान असते, पण यज्ञासंबंधी ते बडबड फार करतात. आपण यज्ञकर्मे आचरतो यांचा त्यांना ताठा जडलेला असतो. ते स्वतःला फार श्रेष्ठ समजतात आणि इतरांना तृणापेक्षाही शूद्र मानू लागतात. धनाच्या मदात राहून ते स्वतःच्या वर्तणुकीसाठी सुखदायी नियमच जणू नव्याने रचतात. मग कुंड, मंडप, वेदी यांशिवाय ते यज्ञ आचरतात. त्यावेळी ब्राह्मणांना दक्षिणा द्यावी लागेल म्हणून पाचारण करीत नाही, आहेर मिळावा म्हणून जगातल्या इतर लोकांना मात्र बोलावणे धाडतात आणि या यज्ञाचा उद्देश इतरांना सर्वनाश व्हावा एवढाच असतो. असली यज्ञाचरण करून ते आपले दीक्षितपण यज्ञ करणाऱ्या जाहीरपणे जणू नगारे पिटून सांगत असतात. याने त्यांचा दर्प आणि अहंकार वाढत राहतो, काम वाढतो आणि तो अपुरा राहिला की त्यांचे चित्त क्रोधाग्नीने सारखे जळत राहते. ते मग अपुऱ्या आशांच्या पूर्तीसाठी अभिचारादी आचरणे आरंभवितात. स्वतःच्याच रक्तमासांचे यज्ञ कुंडात हवन करतात. याने त्यांच्या देहातल्या माझ्याच अंशाला पीडा होते. या अभिचारांनी कार्यसिद्धी झाले नाही तर ते त्यांचा नाश होऊ शकला नाही त्यांची मनसोक्त निंदा करू लागतात. त्यांच्यावर ह्या आसुरी मनोवृत्तीचे लोक आपल्या द्वेष भावनेचे विष लावलेले बाण अखंड सोडित राहतात. असे या दुराचरण करणाऱ्यांना मी कायम नरकामध्ये ठेवतो. त्या नरकात मी त्यांना व्याघ्र, सर्प, वृक वगैरे योनी देतो. तेथे खावयास काहीच नसल्याने ते एकमेकांचे मांस खातात. अशा नरकातला हा त्यांचा पहिला मुक्काम असतो. पण येथून नंतर त्यांना मी अशा ठिकाणी ठेवतो की जेथले जिने नरकातील सुख दुःखांना सुखे वाटविते. तेथे प्रत्यक्ष नरकालाही किळस येईल अशी स्थिती असते. प्रत्यक्ष दुःखालाही तेथील जीवन पाहून घेरी येईल. वाचेने वा दुःखांचे वर्णन जमणार नाही, कारण वाणीलाच रडे फुटेल. अशी ही आसुरी गुणसंपत्ती घृणास्पद आहे. अर्जुना, या गुणसमूहाची वाट तू टाळत राहा. मग ते गुण टाक. ते हे काय सांगावयास पाहिजे? अरे, काम, क्रोध, लोभ ही त्रिपुटी जेथे बिंबते तेथे अशुभ गोष्टींचा फैलावच होतो. असा पुरुष माणसाने कसे आचरू नये यासाठी पुढे ठेवावा असा किताच असतो. किंबहुना सर्व पातके या त्रिपुटीत येऊन राहिली आहेत. रौरवादी नरक या त्रिपुटीमुळे प्रत्यक्ष पाहावे लागतात. थोडक्यात म्हणजे ही त्रिपुटी म्हणजे नरकाकडे नेणारा राजरस्ताच आहे. म्हणून हा गुणसमूह अगदी ताज्य आहे. ही त्रिपुटी सुटली तरच 4 पुरुषार्थ वगैरे शब्दांना अर्थ आहे. ही असताना कोणाचीही कधीही कल्याण होणार नाही. अरे, पोटाशी दगड बांधून समुद्र पार कसा करता येईल? पण काही कारणांनी ही त्रिपुटी रूपी शृंखला तुटली तर मनुष्य मोक्ष मार्गाचा प्रवासी होऊ शकतो. त्याला ज्ञानवंतांची सोबत लाभते, गुरुकृपेचे नगर लागते आणि मग अशा पुरुषाला संपूर्ण आत्मानंद लाभतो. या त्रिपुटीचा त्याग घडला तर एवढे महान भाग्य लागते. पण हे जर जमले नाही तर संसार बंधनातून कधीच सुटका होणार नाही. इतकेच नाही तर अशांची अपूर्ती नित्य राहिल्याने अशा पुरुषाची ऐहिक जीवनही दुःखीच राहते. म्हणून पार्था, धर्माचरणाच्या आज्ञा नेहमी पाळाव्या. पतीच्या शब्दांचे पालन करणारी पतिव्रता आत्मकल्याण साधतेच ना. गुरुच्या उपदेशाचे पालन करून शिष्य आत्मज्ञान मिळवतोच,
म्हणून शास्त्रवचनांचे पालन विशेषतः राजस प्रवृत्तीच्या तुम्हासारख्या क्षत्रियांनी करीत राहावे. अरे श्रुती इतकी ज्ञानदानात समर्थ वस्तू जगामध्ये कुठलीच नाही. शिवाय अर्जुना, धर्माचरण बलवान व्हावे एवढ्यासाठीच तुझा जन्म झाला आहे. तूच शास्त्रध्ययनाने विवेकी हो आणि लोकांसाठी सदाचरणाचा वस्तुपाठ हो. कारण या कौरवांचा जय झाला तर आपले किती हाल होतील या आशंकेत हे विश्वजन अडकले आहे. त्यांना सोडविण्याचे सामर्थ्य केवळ तुझ्यातच आहे. इतके बोलणे झाल्यावरही अर्जुन साशंक राहिलाच. म्हणून तो भगवंतांना आणखी काही प्रश्न विचारणार आहे. ते सर्व ज्ञान व्यासांच्या आज्ञेने संजय धृतराष्ट्राला सांगणार आहे. तेच मी निवृत्ती शिष्य ज्ञानदेव तुम्हाला सांगत आहे. आपण आपली कृपादृष्टी माझ्याकडे वळविली तर ते तितके सामर्थ्य मला येईनच. तेव्हा तुमचा कृपाप्रसाद म्हणून माझी ही याचना पुरी करा आणि अवधान देऊन मला बल द्या.